नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर्व भाजपचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख आणि सासवडचे आपले रहिवासी चंद्रशेखर वडणे. नमस्कार. आज खऱ्या अर्थाने पुरंदरमध्ये आपल्याला जे ग्रामीण भागातल्या लोकांच्या ज्या अडचणी होत्या त्या दृष्टीने आपल्या युतीच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने ज्या 5 बसेस दिल्यात, माझ्या माहितीप्रमाणे 14 बसेस येणार आहेत. त्यातल्या 5 बसेस आज आपण IST आगारामध्ये आलेल्या आहेत. त्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मी सन्माननीय श्री आपल्या लोकप्रिय आमदार आपले सन्माननीय श्री विजय बापू शिवतारे साहेब यांचे स्वागत करतो. आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आज ह्या ज्या 5 बसेस आपल्याला मिळाल्यात आणि इथून पुढे ग्रामीण भागातल्या लोकांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आम्ही महायुती म्हणून आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि लोकांच्या अडीअडचणी, कारण आपण पाहिलं असेल की ग्रामीण भागातल्या महिला असतील किंवा मुली असतील, शिक्षणासाठी ST हा खूप महत्त्वाचा पर्याय आपल्या भागामध्ये आहे. तर त्या दृष्टीने तो अजूनही सुखकर व्हावा यासाठी अजूनही आपण प्रयत्न करू. सन्माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लोकांसाठी सहानुभूतीपूर्वक विचार करतात आणि त्याच्या दृष्टीने लोकांसाठी हे सरकार काम करतं. ह्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आज इथेच नाही तर भोरमध्येही आपल्याला 5 बसेस मिळाल्या, तिथेही आपल्याला मिळालं. ग्रामीण भागात जिथे जिथे मागणी होती तिथे सरकार आपलं पूर्णपणे लक्ष देऊन आपल्याला मदतीचं काम करतं आहे. या पद्धतीने आजचा लोकार्पण सोहळा हे होतोय, संपन्न होतोय. त्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय श्रीराम. यानंतर वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने बापूंनी आम्हाला वेळ दिला. त्यांचं ज्या सासवड आगाराचे प्रमुख सन्माननीय सागरजी गाडे साहेबांना विनंती करतो त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि शाळा शिरपळ देऊन त्यांचा सन्मान सत्कार करावा. इकडे महेश दादा या की पुढं प्रवेश या पुढं जरा मागे सर, थोडं मागे या, थोडंसं पाठी मागावा सगळ्यांना. इकडे बघा सर्व पहिले नव्हते.
चला धन्यवाद. यानंतर भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. या पुरंदरचे माजी आमदार आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय अशोकराव टेकवडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी आपले आगार प्रमुख सन्माननीय गाडे साहेबांनी विनंती करतो त्यांना पुष्पगुच्छ 40 रुपये देऊन सन्मान करावा. आज घ्या यानंतर ज्यांची नियुक्ती आताच भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्षपदी झालेली आहे ते शेखरजी वडणे साहेब, त्यांचाही सन्मान मी आमच्या स्थानिक प्रमुख माशेकर साहेबांना विनंती करतो आपण त्यांना पुष्पक 40 रुपये देऊन सन्मान करावा. प्रवास करणाऱ्या सगळ्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, सामान्य त्याच्यामध्ये कुटुंबातील लोक किंवा आपले विद्यार्थी यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी बाब आहे की आपल्याला त्या ठिकाणी आपले लोकप्रिय आमदार माजी मंत्री आदरणीय विजय शिवतर यांच्या पाठपुराव्यामुळं महायुती सरकारमध्ये काम करणारे कार्यक्षम त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब या महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं एक पर्व चालू झालेलं आहे त्याच्यामधून त्या ठिकाणी आपल्या लोकप्रिय आमदार बापूंच्या माध्यमातून त्यांनी पाठपुरावा केला आणि 5 नव्या कोऱ्या त्या ठिकाणी एस टी बसेस त्या ठिकाणी आल्यात. आपण टाळ्या वाजून त्या ठिकाणी बापूंच्या कामाचं आणि कर्तव्याचं स्वागत करूया आणि अशा पद्धतीने या ठिकाणी प्रवाशांची सोय व्हावी आणि सामान्य विद्यार्थी असतील, सामान्य कुटुंबात लोक असतील त्यांचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या शासनानं एक चांगल्या प्रकारचा विचार आणि तळागाळातील लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. पुन्हा एकदा महायुतीचं आणि आपले लाडके मुख्यमंत्री, लाडके उपमुख्यमंत्री आणि आपल्या आमदारांचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या सगळ्या गोष्टीला लाख लाख शुभेच्छा देतो. भाजप सेना राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, विशेषतः आमचे माजी आमदार अशोकराव टेकवडे, नवनियुक्त जिल्हाप्रमुख शेखर वडणे, आमचे नगरसेवक सचिनराव भोंगळे, डॉक्टर दळवी, त्याचप्रमाणे उपस्थित विद्याताई दळवी, आमच्या महिलांच्या अध्यक्षा वैशालीताई, त्याचं काय नाव नीताताई सुभागडे, उपस्थित सर्वच धनंजय आहे, नितीन आहे, हरिभाऊ आहे, राजू शेठ आहेत, सर्व तिन्ही पक्षांचे पदाधिकारी. मला आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतोय की पाठपुरावा करावा लागला कारण आपलं एस टी आगार हे जरा मायनसमध्ये आहे, डिफिकल्ट आणि मायनसमध्ये असलेल्या ठिकाणी द्यायचं नाही अशा प्रकारची पॉलिसी शासनाची असताना अतिशय पाठी लावून एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रभाऊ फडणवीस असतील आणि अजितदादा असतील या सगळ्यांना सांगून प्रतापराव सरनाईकांना मला वाटतं मी 7-8 दिवसापूर्वी जरा थोडासा तो आता काय आहे आत्र्यांचा वारसा आपला असल्यामुळे तो जरा दाखवल्याबरोबर लगेच आले बस आणि म्हटलं कराडला बस येत आहे, तिकडे बस येत आहेत, पुरंदरला बस नाही म्हणजे काय आराध्य दैवत संपूर्ण महाराष्ट्राचं इथे बसलेलं आहे. पुण्यापासूनचं एकदम जवळचं हे वाढतं शहर, एअरपोर्ट होतं आहे आणि अशा ठिकाणी जर सेवा नाही दिल्या ठीक आहे, गोरगरिबांची मुलं सगळी शाळांमधून शिकत असतात, जास्तीत जास्त फायदा ज्येष्ठ नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना होत असतो. लालपरी ही प्रॉफिट कमावण्यासाठी नाही, लालपरी ही सेवेसाठी आहे असं नेहमीच सांगितलं जातं असायचं आणि म्हणून बऱ्याच ठिकाणचे मुक्काम कॅन्सल व्हायचे, लोकांच्या तक्रारी यायच्या. नेहमीची एक तक्रार गाडीसाहेब तुम्ही चालू केली की नाही मला माहीत नाही, नेरेवरून राख मार्गे त्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होता आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं काम व्हावं म्हणून या एसट्या गरजेच्या होत्या. जुन्या एसट्यासुद्धा बऱ्याच दिवसांच्या झालेल्या 14 एसट्या पूर्ण आपल्याला देण्याचं ठरलेलं आहे. पुढच्या टप्प्यात आणखी 5 मिळतील, त्याच्या पुढच्या टप्प्यात 4 मिळतील
आणि म्हणून निश्चितपणे जुन्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचा सुद्धा रिपेअरला जर काही विशेष काय योगदान शासनाचं पाहिजे असेल मला सांगा, मी प्रताप सरनाईकांना सांगून त्या गाड्यासुद्धा व्यवस्थित कशा करता येतील त्यासाठी काय बजेट पाहिजे असेल काय असेल तर ते देखील मिळेल. निश्चितपणे मी तिन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. त्या काळामध्ये एकनाथराव शिंदे यांनी एस टीला महत्त्व देत खूप एस टीच्या कामगारांची कामं केली. अनेक आंदोलनं झाली पण जे प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न त्यांनी सोडवले. अगदी कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा मला वाटते महागाई भत्ता की 43-53% 10% वाढ म्हणजे खूप झाली. उदारमंदाचा माणूस लागतो तेव्हा ते सगळं होत असते. टीका झाली. महिलांना वरिष्ठ महिलांना पूर्णपणे फ्री हाफ तिकीट, महिलांना हाफ आणि 65 वर्षाच्या महिलांना 0, 75च्या पुढे 0. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचे निर्णय, लोकहिताचे निर्णय आणि सर्वसामान्यांसाठीचे निर्णय. गावात कोण राहतो आहे, जलपरिषद शाळेत कोण जातो आहे, इथल्या शाळांमध्ये जी गावातून मुलं आहेत ती कोण येतात, जी कुठे बाहेर जाऊ शकत नाही, 1-1.5 एकर जमिनीवर संसार चालवायचा तुटून जा, अशा सर्व लोकांना त्या मदती होत असतात. पण मला तेवढी खात्री आहे अशाच पोरांमधून मोठी पोरं होत असतात. शासकराव असतील ट्रक चालवायचे, मी शेती करायचो. ज्या ह्या फॅसिलिटी समाजाच्या मिळाल्या, शाळांच्या मिळाल्या म्हणून आम्ही मोठे झालो आणि म्हणून समाजाची पुढची खरी पिढी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाही, ती अशाच प्रतिकूल परिस्थितीत येते. आणि म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीतल्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांची सेवा करण्यासाठी गाडेसाहेब पुढे तक्रार येऊ देऊ नका पासाच्या संदर्भात वगैरे. खूप हुशार पिढी आहे आपली, तिला जास्तीत जास्त कसं तिचं व्यवस्थित संगोपन करता येईल. 2-2 तास स्टँडवर पोरांना बसायला लागलं नाही पाहिजे. मुलं असतात, मुली असतात. मी त्या काळामध्ये हे 1.25 कोटी रुपये खर्च करून स्टँड पहिलं एकदमच वाईट होतं ते बनवलं. टॉयलेट ब्लॉक्स एकदम खराब होते ते झालं. आज इथे कॉन्क्रीटचं संपूर्ण हे झालं. त्यामुळे पुढचं आता 25 वर्ष तुम्हाला चिखल बिखल हा प्रकार होणार नाही. जेवढं करता येईल तेवढं आपण केलेलं आहे. निश्चितपणे एवढी चांगली जागा, उद्या पुण्याचं एअरपोर्ट एकदम अद्ययावत अशा प्रकारचं BOTमध्ये सुद्धा मोठं वर FSI वगैरे दिला आणि खाली अद्ययावत स्टँड केलं, त्याच्यातून गाड्या विकत घेते, करोड रुपये मिळते. आणि त्याच्यातून BOTवर जर आपण हे डेव्हलप केलं तर खाली पूर्ण 2 माळे हा संपूर्ण याचा भाग राहील, फटाका फुटला आणि एक चांगला अद्ययावत कारण हे पुढे नवीन पुणे होणार. फुरसुंगी, देवाची वेळी, वडकी, सासवड, जेजुरी एअरपोर्ट एकत्र होणार आणि नवीन पुणे महानगरपालिका ही आपली होणार आहे. हे विजन आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आवश्यक पुढच्या 100 वर्षाचा विचार करत तेवढं जसं बॉम्बे सेंट्रलवरून त्यावेळेस इन्व्हेसाइज केलं होतं सगळ्या महाराष्ट्रात गाड्या जातात, तसं आपल्याकडे सुद्धा सासवडी महत्त्वाचं आहे, जेजुरी महत्त्वाचं आहे. चांगली फॅसिलिटी आपण त्याच्यासाठी सुद्धा करू. माझा तो प्रयत्न असेल. मी ऑलरेडी एकनाथराव शिंदेशी या बाबतीत बोललेलं आहे. सासवड आगारात जागा एवढी महागडी जागा, एवढी कॉस्टली जागा आहे. या जागेचा उपयोग करून BOTवर जरी काम केलं तर करोड रुपयाची वास्तू इथे उभी राहू शकते, ज्याच्यात समाजाला फायदा होईल, STला फायदा होईल, STला इन्कम होईल. आणखी काय 10-20 गाड्या घ्यायच्या असतील तर त्या पैशातून घेता येतील आणि म्हणून ते देखील आपण करू. पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात त्या आनंदाच्या क्षणी, सर्वांनी आनंदाच्या क्षणी उपस्थित राहिला. सर्व STचे गाडेसाहेब असतील, आमचे जयनक साहेब असतील, भोंगळे असतील, शिंदे आता कुठेतरी होते पाटीलराव शिंदे, हे सगळे कडू असतील, ही सगळी बारकाईने लक्ष देणारी समाजाच्या कामावर. मध्ये खूप जरा वातांबळे आपण गाडेसाहेब आता काही तक्रार येत नाही म्हणजे तुम्ही बरोबर चालव, हां नाहीतर नेहमी तक्रारी असायच्या, हे असं झालं ते तसं झालं. पण ते गाडेसाहेबांना इथे ठेवायला आणि बराच त्रास सुद्धा झाला पण चांगलं काम करतात ते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट हो दादा. व्हिडिओ